ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजीत विरोधकांचे आव्हान, पहिला महापौर विरोधकांचाच। इचलकरंजी महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाही, मनमानी आणि जनविरोधी कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांनी येत्या महानगरपालिकेला निवडणुकीत बदल घडवण्याची ठाम भूमिका घेतली आहे। या परिवर्तनाच्या अपेक्षेतून महाविकास आघाडी व समविचारी मित्र पक्षाच्या माध्यमातून शिवशाहू विकास आघाडीची स्थापना करण्यात आली असल्याची घोषणा माजी आमदार राजूबाबा आवडे, माजी आमदार राजू आवडे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे आणि सागर चाळके यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली। इचलकरंजीचा पहिला महापौर शिवशाहू विकास आघाडीचा होईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। पत्रकार परिषदेला प्रकाश मोरपाळे, प्रमोद खुडे, भरमा कांबळे, सदा मलाबादे, मलकारी लवटे, रवी कोंदकर, हेमंत वनकुंद्रे, वसंत कोरवी, सुनील बारवाडे, प्रदीप कांबळे यांच्यासह मित्र पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी सुभाष वासमे, इचलकरंजी। जात असताना जे काही आमच्या बरोबर सर्व घटक पक्ष म्हणून काम करणारी मंडळी एकत्र आम्ही काम करतोय, ते जे आमच्या आघाडीमध्ये जे लोक सामील झाले त्यांची सर्वांची नावं बावस्कर साहेबांनी आता आपल्याला समोर सांगितलेले आहेत। सर्वांच्या विचारानं महाविकास आघाडीच्याच सर्व घटक पक्षांनी मिळून या इचलकरंजी शहरामध्ये, कारण का बरेच विचाराचे पक्ष एकत्र आल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जे मागच्या वेळेला सामील नव्हते त्याहीपेक्षा ॲडिशनल पक्ष आता या आघाडीमध्ये आल्यामुळं नगरपालिकेला सामोरे जात असताना पक्षीय पातळीवर प्रत्येकानं वेगवेगळं न लढवता आपण एकच झेंडा आणि एकच चिन्ह असं घेऊन इचलकरंजी शहराच्या वाशियासमोर गेलं तर त्याचा शहरवासियांना सुद्धा चांगला इफेक्ट होईल। जे निवडणूक आम्ही सर्वजण एका चिन्हावर लढणार आहे, त्या चिन्हाबाबतीत तसंच जी आघाडी आहे त्या आघाडीचं या ठिकाणी आपल्याला नाव आमचे दोन्ही आमदार त्या ठिकाणी घोषणा करतील। आपण आलेले सर्व पत्रकारांचं मनपूर्वक आमच्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो। अशी जरी असली तर या इचलकरंजी शहराच्या सर्वसामान्य जनतेला या इचलकरंजी शहराच्या परिवर्तनाची गरज आहे अशा पद्धतीची चर्चा सर्वसामान्य लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी